तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दुग्ध व्यवसायावर आधारित व्हिडिओ बनवतो. तर आज आपण वघार पालन या विषयावर जे उत्कृष्ट उद्योजक दुग्ध व्यावसायिक शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कारण दुग्ध व्यवसायातील सर्वात मोठी समस्या म्हणजे वघार पालन, आणि वघार पालन जर चांगल्या प्रकारे आपण उत्तमरित्या केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये जास्त आपल्याला नफा मिळू शकतो. तर आपण यांच्याकडून हे बघू शकता, वघार पालन जे आहे ते यांच्याकडून त्याबद्दल समस्या आणि निवारण याबद्दल आपण विचारणार आहोत. तर आमच्या प्रेक्षकांना एकदा तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. नमस्कार, सुभाष देवराव देशमुख, उंचेगाव बुजुर्ग, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. बरं, तर मला सांगा, आता तुमचा दुग्ध व्यवसायाचा आता व्हिडिओ आपण बनवलेलाच आहे हो आणि सर्वात मोठी तुम्ही एक आव्हान स्वीकारलं ते म्हणजे वघार पालनाचं. हो ते मी आजपर्यंत कुठं पाहिलं नाही. हो. तर हे वघार पालनाचं तुम्ही जास्त लक्ष याच्याकडे कशाकडे वळवले? आम्ही काय केलं, म्हशी विल्याच्या नंतर त्यांना 3 महिने एक थान म्हशीचं दुधाचं भरपूर ठेवलं. बरं आणि एका महिन्याच्या नंतर त्याला जताची बॉटल पाचतो आम्ही, बँडी प्लस नावाची. बरं, आणि त्यांचं दूध आम्ही चाऱ्याला लागतो तर कमी करीत नाही. असं का? आणि चाऱ्याला लागले थोडं थोडं ढेप चारतो, मग दूध कमी करतो त्यांचं. बरं, तर एकही वगैरे आमचं मरू शकत नाही. हां, सर्वात जास्त समस्या शेतकरी मित्रांनो आपण ग्रामीण भागामध्ये बघतो की वघारच टिकत नाहीत, अशी समस्या मला शेतकऱ्याकडून जाणवलेली आहे. तर यांचं मनोगत आपण ऐकत आहोत. आणि एक सांगा, आता हे जे वघार आता लहान आहे वघार, हो, हे एक 8 दिवसाचा आहे, एक 15 दिवसाचा आहे. बरं, ते एक 20 दिवसाचा आहे. हे गेल्या वर्षीची आहे. बरं, तर आता हे लहान याची समस्या सांगा की आता याला किती लिटर दूध दे, म्हणजे किती अंदाजे? आता 1 लिटर दूध सकाळी, 1 लिटर संध्याकाळी पित असेल. हे का? हो. बरं, आणि बाकीचं नियोजन याला काय, कॅल्शियम बिल्शियम? कॅल्शियम सध्या काहीच नाही, फक्त जताची बॉटल पाजायची 8 दिवसात. 8 दिवसाला? विल्याच्या नंतर एका महिन्यानं त्याला जताची बॉटल पाजायची. बरं, आणि आता एकदा 8 दिवसांनी पाजल्यानंतर किती दिवसांनी पाजावं लागते डबल? पुन्हा मग 6 महिन्याच्या नंतर. 6 महिन्याच्या नंतर. बरं, आणि दुसरं काही याला खाऊ द्यायचं नाही का? काही माती नाही नाही, माती किती खाऊ द्यायच नाही. ते जताची बॉटल पाजली माती खात नाही, काहीच नाही. बरं, आणि मग याच्या व्यतिरिक्त हे जे वघार आहे हे याच्यावर मोठं आहे का थोडं? हे छोटा आहे, हे मोठा आहे. हे मोठं आहे का? बरं, हे जरा नुकसान जन्मलं म्हशीला. बरं बरं, ते आहे, याच्याहून लहान आहे. ते मोठा आहे. ते पलीकडे. हां, पाहिजे. हे मोठ्या म्हशीचं आहे, मोठं जन्म हे. बरं, याला किती दिवस झाले असतील? याला झाले 14 दिवस. 14 दिवस. तर बघू शकता शेतकरी मित्र, कसा गोंडी आहे. 14 दिवस झाली. आणि वघार आहे का? बरं, म्हणजे हे जरा म्हशीच्या यांच्या खानावर राहते का? हां, म्हशी मोठ्या म्हशीचं आहे, मोठा जन्मलं. बरं, तर आता हे दूध पिते का? हो, दूध पी. बरं, आता याला हे पाजलं काय आपल्या? नाही पाजली. आता 8 दिवसानं या 2, हे 3 आणि त्या तिकडच्या 2ला 5ला पाजायचं राहील. बरं, बाकीच्या याला पाजली. आणि हे जे सर्वात मोठी समस्या आहे ते गोचडं. ते यायला ते रक्षक पुढे भेटते, ते आम्ही महिन्याला 15 दिवसाला लावतो याला आणि धुवून घेतो. बरं, म्हणजे एकंदरीत जे शेतकरी टाळाटाळ करतात ते असे. आम्ही याला जरा थंडी पडायली म्हणून याला कातरलं नाही. बरं बरं, आणि मग थंडी कमी झाली, कातरायचं आणि धुयाचं. हां, कातरायचं आणि धुयायचं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे वघार पालन पण यशस्वीरित्या करत आहेत. आणि एकंदरीत, आणि मला सांगा, म्हणजे तुमचं म्हणण्याप्रमाणे कसं जास्त नफा वघार पालनावरच राहतो? हो, जास्त नफा वघार पालन. तर मग आता हे वघार पालन आता केल्यानंतर अशा तुमच्या हे जे अशा प्रकारे मोठ्या होतात. हो, आणि याच्या म्हशीच होतात ना, याच्या म्हशीच. आणि आता हे वघार किती दिवस सांभाळावं लागेल म्हैस? 3.5 वर्ष सांभाळावं लागते. 3.5 वर्षाच्या नंतर ही यायला होती. बरं, तर 3.5 वर्षानंतर याची काय किंमत येऊ शकेल आपण? 3.5 वर्षानंतर 40-42 हजार रुपये किंमत येते. मोठ्याची 45,000, 50,000. बरं, आणि तो निव्वळ नफा राहील आपल्याला निवडणं सगळ्या वघारामागे? हो. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे नियोजन तुम्ही जर केलं तर नक्की तुम्ही या समस्येतून निवारून होऊन पैसे कमवू शकता. तर आता ही जी लहान आपण वघारीचं हे गेल्या वर्षीचे आहेत. ही गेल्या वर्षीची आहे का? हो. बरं, आता हिचं नियोजन कसं करता, म्हणजे काही हिला औषध वगैरे काय असतं? आता काहीच नाही लावशील, काहीच चारा नाही. खायचं. हो, बरं, आपल्या म्हशीसारखं? म्हशीसारखं. बरं, जास्त म्हशी गबाळ असला तर गबाळही खातात बिचारे. असं का? हो. बरं, तर बघू शकता शेतकरी. मग मला सांगा, आता हे वघार आहे, आता याला किती दिवस चांगल्या रीती आपल्याला सांभाळावं 3 लागेल? महिने चांगल्या रीती सांभाळावं. 3 महिने. हो. बरं, 3 महिन्याच्या नंतर चारा खाते, ते तुमची ढेप खाते. बरं, मग दुसरं काही तिला दूध लागत नाही, काहीच लागत नाही. आणि 3 महिन्यानंतर याला म्हणजे ढेप किती ठेवावं लागेल? थोडी पाव किलो. पाव किलो. हो.
आणि भरपूर चरायला लागतो. चरायला लागले की तोंड टाकता यायला ढेप नाही, बाकी त्याला काहीच नाही. बरं. आणि जर ढेपीचं प्रमाण वाढलं तर काय होऊ शकते का? नाही मग तर लय फायदा आहे की त्याच्यात. असं का? त्या शरीर संपत्ती सागर राहू शकते, चराय कमी लागते. असं का? म्हणजे काही अपाय होणार नाही ना, पोट नाही, दुखी काय अपाय असं? काहीच नाही. बरं बरं. तर बघू शकता नवीन तरुण शेतकरी मित्रांनो, तुम्ही दुग्ध व्यवसाय करत असाल तर वगार पालन करणं पण तुम्हाला जरुरी आहे, कारण तो निव्वळ नफा तुम्हाला मिळेल. आणि जर याची तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर यांचं नाव आणि नंबर मी डबल एकदा विचारणार आहे, तुम्ही लिहून घेऊन यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. जर आमचा एखादा प्रेक्षक नवीन तरुण तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल तर माहिती देताल का? देऊ 100% देऊ. बरं. मग तुमचं एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा. सुभाष देवराव देशमुख, उंचेगाव, बुजुर्ग, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. तुमचा मोबाईल नंबर? 8007 1828 73. तर नक्कीच नवतरुण शेतकऱ्यांनी यांच्याशी संपर्क साधा. तुम्हाला नक्कीच 100% माहिती, आणि स्वतः तुम्ही या भागातील असाल तर यांचं शेड नियोजन पाहून घ्या आणि दुग्ध व्यवसायाला सुरुवात करा. नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.